नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अंकिला मी दास तुझा या अभंगाचं आपण समरी बघितली. त्याची प्रस्तावना इंट्रोडक्शन कशी लिहायची ही मी सुरुवातीला सांगितलेली आहे. ऑब्जेक्टिव्ह हे संपूर्ण त्याचं ग्रामर, रायटिंग सगळं म्हणजे एसेपासून सगळं आपण आधीच दिलेलं आहे आणि त्याचा अभ्यास तुम्ही करा. अडचण आली तर मला निश्चितच फोन करायचा आहे, नंबर दिलेला आहे. आणि त्याआधी सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, लाईक करायला विसरू नका. आता तुम्हाला ब्रीफ क्वेश्चनविषयी काय लिहिलं पाहिजे हा प्रश्न पडतो. मग आपण प्रश्न घेऊया. आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दात सांगा. वारकरी संप्रदायातील थोर संत कवी. आता प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मात्र मराठीतच लिहायचं आहे, हो ना, हिंदीत लिहायचं नाही आहे, तेव्हा लक्षात घ्यायचं आहे. वारकरी संप्रदायातील थोर संत कवी संत नामदेव यांचा अंकिला मी दास तुझा हा अभंग आहे. या अभंगात संत नामदेवांनी अनेक दृष्टांतातून, आता हा शब्द लिहिता येत नाही, मग उदाहरणातून लिहिलं तरी मग उदा करूनच पॉईंट द्यायचा आहे, हरणातून लिहायची गरज नाही, पण तून हा शब्द लिहायचा आहे. परमेश्वर कृपेची याचना केली आहे. आपण स्वतः या विठू माऊलीचे बाळ आहोत अशी भावना व्यक्त केली आहे. आता ही झाली प्रस्तावना. आता तुम्हाला जेवढं आठवेल तेवढंच तुम्ही लिहायचं आहे. तर यात कसं लिहायचं आहे? संत नामदेव यांचा अंकिला मी दास तुझा हा अभंग आहे. या अभंगात संत कवींनी अनेक उदाहरणानुसार कवींच्या भावना व्यक्त केल्या आहेत, कारण हे तुमच्या शब्दात लिहायचं आहे. आई बाळाची काळजी घेते, त्याच्यावर प्रेम करते. आगीमध्ये बाळ पडते तर आई त्याला वाचवण्यासाठी धाव घेते. हे उदाहरण नामदेवांनी दिलेलं आहे, म्हणजे आईचा प्रश्न झाला. तसेच वासराला भूक लागली, ते हंबरत आहे तेव्हा गायही त्याला दूध पाजण्यासाठी वासराकडे धावत जाते. पक्षी म्हटल्यानंतर झाडावरून पडलेल्या पिलाला वाचवण्यासाठी पक्षीण जमिनीवर झेप घेते. तसेच हे विठू माऊली, मी तुझे बाळ आहे, तेव्हा आपल्या या बाळाला प्रेमाने सांभाळावे असे कवी म्हणतात. आता इथे प्रेमानेचा जो प्र आहे तो चुकू शकतो, मग मायेने लिहिलं तरीही चालेल. यासाठी आई, प्राणी, पक्षी यांचे उदाहरण कवींनी दिलेले आहे. ते म्हणतात, हे विठू माऊली, या संसार रूपी, आता हे उदाहरण आपण एक्सप्लेन केले, पण यातून आपल्याला कवींविषयीच्या भावना सांगायच्या आहे. ते म्हणतात, हे विठू माऊली, या संसार रूपी भवसागरात माझे कार्य पूर्ण करण्यासाठी तू धावत ये, माझ्यावर कृपा कर. आता कृपा का करायची आहे? कारण त्यांना संत कवी शरण गेलेले आहे. मग तुला शरण आलेला दास आहे, तुझ्या चरणी मी लीन झालेला भक्त, हे विठू माऊली तुझी वाट पाहत आहे. या अभंगात परमेश्वराविषयीची भक्ती, परमेश्वराबद्दल विषयीचे किंवा आता विषयीची भक्ती आहे. मग पुन्हा इथे प्रेम फक्त लिहिलं कॉमा करून तरीही चालेल. संत नामदेवांचे दिसून येते, हे तुमच्या भाषेत असल्यामुळे त्यातलं हा भाग लिहिणं गरजेचं आहे. मग आता मी इथे ज्यांना सोपं जावं अशा तुम्ही भक्ती लिहू शकता, प्रेम लिहू शकता, किंवा परमेश्वराविषयीची माया, श्रद्धा हे शब्दही या ठिकाणी लिहू शकता. आता तुम्हाला मला असं वाटतं की हिंदीत सांगण्याची गरज नाही आहे, पण तरीही शॉर्टमध्ये सांगते की आई म्हटल्यानंतर मग आपण काय म्हटलेलं आहे की आई म्हटल्यानंतर काय बरं की जिस तरह आग में गिरे हुए
बच्चे को बचाने के वास्ते किंवा बचाने के लिए दयालु माँ दौड़ी चली जाती है, बरोबर। सेकंड वन, प्राणी, जैसे गाय का बछड़ा भूख से आवाज लगाता है तो गाय भी उसके तरफ उसकी भूख मिटाने के लिए दौड़े चली जाती है। थर्ड वन, पक्षी। पक्षी के बारे में हम क्या लिखेंगे कि जैसे कि पंछी पेड़ से गिरे हुए अपने बच्चे को, अपने पिल्ले को बचाने के लिए तुरंत धरती पे आ जाती है। ये 3 उसके उदाहरण हैं। और इससे संत कवि क्या कहते हैं वो भी आपको मैंने बोला हुआ है हिंदी में ही। तो हिंदी में पूरा आंसर लिखना नहीं है, इसलिए संत कवि कहते हैं मैं आपका बच्चा हूँ, आप मुझे कृपा की वर्षा करो, है ना। इस तरह आप ये आंसर समझ लो और उस हिसाब से लिखो, मगर लिखना है उसको मार्क है, ठीक है। संत नामदेवांनी, सेकंड वन आपण बघूया। संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती सोदाहरण स्पष्ट करा। आता उदाहरणासहित, आता इथे तुम्हाला चेंज म्हणून दृष्टांत देऊन स्पष्ट करा। दृष्टांत म्हणजे सोदाहरण म्हणजे उदाहरणासहित म्हणजे सोदाहरण, ओके। मग पुन्हा आपण बघणार आहोत वारकरी संप्रदायातील थोर संत कवी संत नामदेव। अंकिला मी दास तुझा या अभंगात अनेक उदाहरणाद्वारे परमेश्वर कृपेची याचना करतात। आता तुम्हाला एवढं सगळं लिहायला कठीण जाईल ब्रीफमध्ये। मग आता प्रश्न दिलेला आहे, कवीचं नाव आहे ना, म्हणजे शॉर्ट सांगते की संत नामदेवांचा अंकिला मी दास तुझा। आता अंकिला लिहिताना स्पेलिंग मिस्टेक होऊ शकतात किंवा कठीण होऊन जातं, तर आपल्या त्या काव्यपंक्तीमध्ये बघायचं की कुठे हेडिंग दिलं आहे का, हो ना। नाही दिसलं तर सरळ लिहा कवी संत नामदेवांनी या अभंगात परमेश्वराकडे केलेली विनंती स्पष्ट केलेली आहे ना, म्हणजे झाली तुमची प्रस्तावना। पण ज्यांना खरंच व्यवस्थित लिहिता येतं, सगळ्यांनाच लिहिता येतं, पण ज्यांना व्यवस्थित लिहिता येतं त्यांनी मात्र अभंगाचं नाव वगैरे सगळं लिहा। वारकरी संप्रदायातील थोर संत कवी संत नामदेव अंकिला मी दास तुझा या अभंगात अनेक उदाहरणाद्वारे परमेश्वर कृपेची याचना करताना दिसतात। परमेश्वराला मी तुझा बाळ आहे असे सांगताना आई आणि बाळाचे उदाहरण देतात। आई जशी बाळाची काळजी घेते, त्याच्यावर प्रेम करते, तसेच हे विठाई माऊली तू माझ्यावर प्रेम कर। पक्षिणीचे पिल्लू झाडावरून खाली पडतं, त्याला वाचवण्यासाठी पक्षी जमिनीवर येते। आता इथे पॉइंट दिलेला आहे अनुस्वार, याचा अर्थ पडते, मात्राही होऊ शकतं किंवा पडतं म्हटलं तर वर अनुस्वार असल्यामुळे त्यावर प्रेशर आहे। मायेची पाखर घालते तशीच मायेची पाखर, माझे हे संपूर्ण कार्य पूर्ण करण्यासाठी विठाई माऊली तू माझ्यावर घाल। वासरू हंबरते, त्याला भूक लागली आहे हे जसं गाईला कळतं आणि त्याला दूध पाजण्यासाठी गाय वासराकडे येते। वणवा पेटला आहे, त्यात पाडस सापडले की काय अशी काळजी हरणीला वाटते आणि ती तशी धावत जाते, हो ना। तसेच या विठ्ठलरूपी मातेने आपल्या बाळाला प्रेमाने सांभाळावे असे संत कवींना वाटते। त्यासाठी त्यांनी आई आणि मूल, हरिण आणि पाडस, गाय आणि वासरू, पाखरू आणि पक्षी असे दृष्टांत दिलेले आहे। ते म्हणतात अशी मायेची पाखर हे विठू माऊली तू माझ्यावर घाल, मी तुला शरण आलेला दास आहे, मी तुझ्या चरणी लीन झालेला तुझा भक्त आहे। आता या अभंगात काय दिसून येतं, मी अनेक शब्द दिलेले आहे, तुम्ही एखादा लिहिला तरीही आन्सर अट्रॅक्टिव्ह होतं।
या अभंगात ममत्व म्हणजे ममता, दयाळूपणा, करुणा, परमेश्वराविषयीचे प्रेम दिसून येते. विठाई माऊलीने आपल्यावर सदैव मायेची फुंकर घालावी, अशीच कृपा करावी, यासाठी वरील उदाहरणे संत कवींनी दिलेली आहेत. सुबोध सुलभ भाषा शैली संत कवींची मनाला आनंद देऊन जाते. आता याच्या शेवट फक्त तुम्हाला यावरून परमेश्वराविषयीचं प्रेम वगैरे हे माहिती आहे, पण शेवट करताना सुद्धा संत नामदेवांनी म्हणजे प्रश्नामध्ये जे आलेलं होतं ना तेच लिहायचं आहे. संत नामदेवांनी अशा अनेक उदाहरणावरून परमेश्वराकडे विनंती केलेली आहे. हो ना, उत्तर बरं वाटतं की नाही? आता लास्ट वन, की ज्याचा प्रश्न सगळ्यांनाच पडतो तो कोणता आहे बरं? रसग्रहण करा. सवेची झेपावे पक्षिणी. आता मला असं वाटतं रसग्रहण करताना खूप इझी झालेलं असेल, कारण काव्यपंक्ती वाचल्या, त्याचे अर्थ सांगितले, समरी तुम्हाला सांगितली, ती हिंदीमध्ये पण एक्सप्लेन केली, प्लस 2 क्वेश्चनसुद्धा आपले त्यानुसार झालेले आहे. मग आता हे तर तुम्ही इझिली लिहू शकता, सेम आहे, फक्त वर्ड्स तेवढे चेंज करायचे. सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडताची धरणी, भुकेले वत्सरावे धेनू हुंबरत धावे. आता हे कसं लिहायचं हा प्रश्न तुम्हाला आहे. मग मी तुम्हाला आयडिया दिली होती, तशीच आयडिया इथे देते. आशय सौंदर्य काय आहे? तर ही पूर्ण वारकरी संप्रदायातील संत कवी संत नामदेव यांचा अंकिला मी दास तुझा हा अभंग आहे. या अभंगात अनेक उदाहरणं देऊन, आता इथे मी दृष्टांत शब्द लिहिलेला आहे, ते तुम्ही उदाहरण लिहिलं तरी चालेल. परमेश्वर कृपेची याचना संत कवींनी केलेली आहे. काव्य सौंदर्य, पक्षीण जेव्हा फांदीवरून पिल्लू पडताना पाहते तेव्हा त्याला वाचवण्यासाठी ही जमिनीवर झेप घेते व पिल्लाला वाचवते. आपले वासरू भुकेले आहे हे जेव्हा गाईला समजते तेव्हा वासराला दूध पाजण्यासाठी गाय हंबरत धावत जाते. हो ना. आता हा झाला अर्थ. भाषा सौंदर्य लिहायचं आहे, मी काय म्हणाले, आशय सौंदर्य लिहायचं आहे म्हणजे ही प्रस्तावना, काव्य सौंदर्य लिहायचं आहे म्हणजे याचं एक्सप्लेनेशन. ते कसं लिहायचं काही जणांना जमत नाही, मग कसं लिहायचं? सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडताची धरणी. हो ना. तर या ठिकाणी आपण अशा पद्धतीने घेणार आहोत की ज्याप्रमाणे पक्षिणीचे पिल्लू धरणीवर पडते. आता धरणीवर, तर धरणी हा शब्द आहे, पण इथे तुम्ही जमिनीवर लिहिलं तरी चालतं. जमिनीवर पडतं तशीच पक्षीण, आता इथे नी लिहायचं नाही, पक्षीण घ्यायचं आहे. मग पक्षीण घेताना हा क्षी सेकंड आहे. का बरं? कारण हा जो न आहे याला कुठलाही काना मात्रा उकार काहीही नाही, म्हणून फक्त एवढंच लक्षात घ्यायचं की पक्षीण बरोबर. आणि पक्षिणी नला म्हणजे शुद्ध लेखनाच्या चुका व्हायला नको. तशीच ती काय करते, जमिनीकडे आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी झेप घेते. भुकेले वत्सरावे धेनू, धेनू म्हणजे गाय, हुंबरत धावे. जेव्हा वासरू भुकेने हंबरते, हुंबरते नाही लिहायचं, हंबरते, तेव्हा गाय त्याला दूध पाजण्यासाठी धावत जाते. एवढं तर तुम्ही लिहू शकता. म्हणजे काव्य सौंदर्य तुम्ही लिहू शकता. काव्य सौंदर्यावर मार्क्स मिळतातच. मग या आयडिया लक्षात घ्या. त्यानंतर याचं भाषा सौंदर्य येणार आहे, जे आतापर्यंत मोठ्या क्वेश्चनमध्ये आपण घेतलं. या पक्षी व गाय यांच्यातील, म्हणजे या अभंगात काय दाखवलं आहे, आता इथे आपण अभंग लिहिलेलं नाही, पक्षी व गाय यांच्यातील ममत्व प्रेमळपणा या अभंगात दिसून येतो. दयाळूपणा करुणा प्रेम व्यक्त होते. संत कवींनी विठ्ठलाला माऊली म्हटलेले आहे. आपण त्या परमेश्वराचे बाळ आहोत, तेव्हा ज्याप्रमाणे पक्षी आणि गाय यांचे प्रेम वरील अभंगात दिसून येते, तसेच कवीला विठाई माऊलीने आपल्यावर अशीच मायेची फुंकर घालावी
अशीच कृपा करावी असे वाटते. संत कवींची भाषाशैली सुबोध व सुलभ, सहज मनाला भावणारी आहे. किती सोपं आहे बरं. तर अशा पद्धतीने तुम्ही संपूर्ण प्रश्न लिहा, मार्क्स जाऊ देऊ नका. ऑब्जेक्टिव्हमध्ये सुद्धा तुम्हाला आन्सर त्यातच हे मी सांगितलेले आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, या पोयमचा अभ्यास करा. नेक्स्ट पोयम घेऊन मी लवकरच येते आहे. सो सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. थँक्यू. विश यू ऑल दी बेस्ट.